सागरिका लॉजिंगमध्ये हातोडीनं प्रेयसीचा खून, आरोपी प्रियकर ताब्यात, प्रेमसंबंधातून आर्थिक वाद, 7 लाखांच्या देवाणघेवाणीवरून जीव घेतला. हातकणंगले तालुक्यातील अतिगिरी येथील सागरिका लॉजिंगमध्ये गुरुवारी सायंकाळी एका प्रेयसीचा हातोडीनं डोक्यात घाव घालून निर्घुण खून करण्यात आला. या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी आरोपी प्रियकर आदम गौस पठाण राहणार गुणकी याला ताब्यात घेतलंय. खून झालेल्या महिलेचं नाव सुमन सुरेश सरगर, वय 35, मूळ गाव जत, जिल्हा सांगली, सध्या राहणार उचगाव असं आहे. सुमन सरगर व आदम पठाण यांची काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ही ओळख पुढे प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. दरम्यान सुमन सरगर हिनं पठाण याला 7 लाख रुपये दिल्याचं समजतंय. ती या रकमेची परतफेड मागत होती, मात्र पैसे परत देणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानं आदम पठाण याने तिचा काठा काढण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. गुरुवारी आदम पठाण याने सुमन सरगर हिला अतिगिरी येथील सागरिका लॉजिंगमध्ये बोलावून घेतलं. तिथे तिच्या डोक्यावर हातोडीने वार करून तिचा निर्घुण खून केला. खून केल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुसाईड नोट लिहून त्यानं विषप्राशन केलं. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळेत लक्ष वेधलं गेलं. त्यांनी पोलिसांना खबर दिली व आरोपीला पकडण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी साळुंखे व हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास कार्यात अतिगिरीचे सरपंच सुशांत वडू, पोलीस पाटील रुपाली पाटील, रुकडीचे माजी उपसरपंच शीतल खोत यांनी पोलिसांना सहकार्य केलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करतात. शिवार न्यूज साठी प्रतिनिधी संदीप कोले, अतिगिरी.